नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. आता महाराष्ट्रामध्ये बिहारच्या निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यातील जे घटक पक्ष आहेत ते सर्व स्वबळाची तयारी करताना दिसतात. कालच मुंबई येथे काँग्रेसचं एक शिबिर झालं आणि या शिबिरामध्ये काँग्रेसने स्वबळाची तयारी सुरू केलेली आहे. काँग्रेस हा मुंबई महापालिका स्वबळावर लढणार असं जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे महायुतीमध्येही भाजपाने स्वबळासाठी आघाडी घेतल्याचं दिसतंय. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमानिमित्त आले असता भाजपाच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त यावेळी त्यांनी भाजप हा जिथे शक्य असेल तिथेच युती करेल, अन्यथा नाही. त्यामुळे आणि संभाजीनगर येथील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही 115 पैकी जवळपास 80 जागा लढण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्यामुळे मित्रपक्षाला खाली जागाच उरत नाही आणि यामध्ये मित्रपक्षाची शिंदे गट असो, राष्ट्रवादी अजित पवार गट असो यांची कोंडी होऊ शकते आणि ते आपोआपच स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार होऊ शकतात. त्यामुळेच भाजपाने रणनीती आखली आहे की आपल्याला 80 जागाची मागणी करायची आहे आणि त्यामुळे नक्कीच संभाजीनगर येथील निवडणुका ह्या भाजप स्वबळावरच लढेल. मुंबई येथीलही तशीच परिस्थिती दिसते, कारण एकनाथ शिंदे हे बरोबरीच्या जागा मागतात. 50% जागा त्यांना तिथे हव्या आहेत. त्यामुळे आणि पुन्हा मुंबई येथील महापौराच्या जागेवरूनही वाद होण्याची शक्यता आहे. त्यांनी या संदर्भात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याची काही दिवसापूर्वीच्या बातम्या आहेत आणि अजितदादा यांनीही अमित शहा यांची नुकतीच भेट घेतलेली आहे. त्यामुळे या दोन्ही भेटीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि इतर जे काही महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे, अजितदादा यांचं एक जमीन व्यवहाराचं प्रकरण आहे, यावर नक्कीच चर्चा झालेली असावी. मात्र या सर्व प्रकरणामध्ये भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी केली हे मात्र विसरता येणार नाही आणि भाजप हा पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नंबर 1चा पक्ष राहील असं देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरात सांगितलं. त्यामुळे भाजपाने नक्कीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गेम लावल्याचा आपल्याला दिसतंय. करेक्ट कार्यक्रम येथे केल्याचा दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या भाजप स्वबळावर लढेल आणि जर लढल्या नाही तर दोन्ही गटाची, शिंदे गट असो की अजित पवार गट असो, या दोन्ही गटाची ते कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यांना कमी जागेवर समाधान मानावे लागणार आहे आणि त्यामुळे महापौर आणि जिल्हा परिषदेचे जे अध्यक्षपद आहे ते भाजपाकडेच राहील. या दृष्टिकोनातून भाजपाची आतापासूनच तयारी सुरू असल्याचं आपल्याला दिसते. मात्र एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट या संदर्भात काही बोलण्यास तयार नाही. मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही निवडणुका ह्या आम्ही स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे असं स्टेटमेंट शिंदे गटाचं आहे. मात्र शहर पातळीवर संभाजीनगर महापालिका असो, मुंबई महापालिका असो, मोठ्या शहरामध्ये ज्या महापालिका आहेत तिथे भाजपाचं मोठं बळ आहे आणि या मोठ्या महापालिका कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाला ताब्यात घ्यायचे आहे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून भाजप कसं स्वबळावर लढता येईल या दृष्टिकोनातून भाजपाची आतापासूनच तयारी सुरू असल्याचं दिसतंय आणि भाजपाने आतापासूनच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी करण्यास सुरू केलीची दिसते आणि त्यांना त्यांचं नाक दाबलं म्हणजे त्यांना आपोआपच तोंड उघडावे लागेल आणि तोंड उघडलं म्हणजे त्यांना महायुतीमधून बाहेर पडावे लागेल आणि भाजप हा 1 नंबरचा पक्ष होऊन येणाऱ्या
विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो असं चित्र सध्या दिसतंय। या संदर्भात आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाचा जो प्लॅन आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या 16वर लढवायच्या आहेत आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सुरुवातीपासूनच भाजपामध्ये घेण्यास विरोध होता। मात्र केंद्रातील परिस्थिती पाहता आणि राज्यातील परिस्थिती पाहता भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं, कारण उद्धव ठाकरे हे भाजपाला सोडून महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाले होते। ते स्वतः मुख्यमंत्री झाले आणि त्यामुळे भाजपाला जास्तीच्या जागा असूनही विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं होतं। आता भाजपाने सावध पवित्रा घेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आपल्या कानाखाली कसे राहतील या दृष्टिकोनातून भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचं आपल्याला दिसतंय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही त्यांना कमीत कमी जागा देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करता येईल या दृष्टिकोनातून भाजपाने आतापासूनच कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या नावाखाली या दोन्ही गटांना दाबण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय। देवेंद्र फडणवीस यांची चाणाक्ष बुद्धी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला 16वर निवडून देईल का आणि भाजप हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील पुन्हा एकदा नंबर 1चा पक्ष होईल का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। आणि जर महायुतीमध्ये फूट पडली तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची काय परिस्थिती असेल, त्यांना जिल्हा परिषद आणि महापालिका ताब्यात घेता येतील का, ते भाजपाच्या पुढे जातील का की भाजपाच्याच अंडरखाली त्यांना काम करावे लागेल या संदर्भातही आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। तिकडे मुंबई जिंकण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने भाजपाने काँग्रेसने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना चिठ्ठी देत 16वर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिकडे मुंबईमध्ये आता काँग्रेसला किती जागा मिळत आहेत, सुपरफास्ट असलेली काँग्रेस गट कळते की काही जागा ताब्यात घेण्यात त्यांना यश मिळतं आहे आणि भाजप येथे 1 नंबरवर येतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुंबई महापालिका ताब्यात घेतात या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। थांबतो, धन्यवाद।